जय हिंद दोस्तों। कुछ दिनों पहले महानगर पालिका में मनसे ने एक प्रतीकात्मक शव यात्रा निकालकर जो ग्रंथ मुथा की मृत्यु हुई थी, दुखद मौत हुई थी मीरा भाईंदर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स में डूबने से, उसके खिलाफ एक विरोध प्रदर्शन किया था। एक बच्चे की मौत हुई है, उसके खिलाफ आवाज उठाने के लिए मनसे के कई कार्यकर्ताओं के खिलाफ एफआईआर दर्ज की गई है। मुझे आप लोग का केस देखकर ये याद आ गया जब मुझे मेरे ही फैमिली में हुआ था कि मेरे डैडी ने एक हमारे परिजन की मौत हो रही थी, उसके खिलाफ आवाज उठाए थे कोरोना के टाइम में। तो हम पे भी इसी तरह से सरकारी काम में बाधा डालना, अलग अलग तरीके से आवाज दबाने के लिए, जैसे आप लोग की आवाज दबाने के लिए एफआईआर दर्ज की गई है। आफ्ताब खान जी पर भी की गई थी। आज आप लोग भाईंदर पुलिस स्टेशन में आए हो और जितनी मुझे जानकारी मिली है कि जो मनपा के कुछ बाउंसर थे, कुछ महिलाओं के साथ उन्होंने अभद्र व्यवहार किया है, उसके संबंध में शिकायत दर्ज कराने क्या संदेश देंगे? संदेश एवढाच देऊ, कारण की ज्या पद्धतीने आम्ही एका मुलाच्या जीवाच्या बदल्यात झोपी गेलेल्या प्रशासनाला जाग आणण्याकरता प्रतिमात्मक तिरडी निवेदन देण्यासाठी गेलो होतो। निवेदन गेल्यानंतर ज्या पद्धतीने आमच्यावर ज्या धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला आणि आमच्या विरोधातच तक्रार दाखल करत असतील तर ही कुठेतरी चूक आहे। म्हणजे सामान्य लोकांसाठी न्याय मागण्यासाठी जायचं नाही का महापालिकेत? तर ही चूक आहे। आमच्या बाबतीत जे घडलं ते खूप निषेधार्थ आहे आणि आम्ही ते केस घ्यायला घाबरत नाही। आमच्या पार्श्वभूमी पाहिली तर आम्ही प्रत्येक सन्माननीय राजसाहेबांनी सांगितलेले जिथे अन्याय दिसेल तिथे लाट मारा, आणि ज्या वेळेला आम्हाला वाईट दिसलं त्यावेळेला आम्ही ते गुन्हे केलेले आहेत आणि ते गुन्हे दाखल झाले तरी आम्ही प्रेमापोटी घेतलेले। कालचाही गुन्हा जो मुलासाठी घेतलेला आहे तो मुलगा मृत्युमुखी पडला आणि प्रशासनाने आजपर्यंत कारवाई केली नाही। घाईघाईत आमच्यावर काल गुन्हा दाखल केला पण त्यांच्यावर आज मितीपर्यंत गुन्हा दाखल केला नाही, कुठलीही चौकशी नाही, कुठल्याही अधिकाऱ्यांची विभागाची चौकशी लावली नाही। या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आज पोलीस स्टेशनला आलेली आहे, कारण की आमच्या एका महिलेवर त्या बाउन्सर लोकांनी, जे मसुबाचे बाउन्सर होते त्या लोकांनी मागून पुढून ब्लाऊज ओढण्यापर्यंत एवढी घाण अशी कृत्य केलेली आहे आणि त्याचे आमच्याकडे व्हिडिओ आहेत, सगळ्या गोष्टी आहेत। परंतु भाईंदर पोलीस स्टेशनचे पीआय गुन्हा दाखल करून घेत नाही। जर राजकीय पक्षातील महिलांची ही अवस्था असेल तर सामान्य नागरिकांच्या घरातील महिला जर त्या पोलीस स्टेशनला आलेत तर त्यांच्यावर कुठल्या प्रकारे न्याय होत असेल हे बघण्यासारखं आहे। अजून मी एक सांगतो की महिला पोलीस, प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये महिलांची कुठलीही तपासणी करायची, कुठलीही तक्रार घ्यायची असेल तर महिला पोलीस असावी लागते। परंतु या पोलीस स्टेशनमध्ये काल आम्हाला अनुभव खूप वाईट आला, कारण की आम्ही आल्यानंतर पुरुषांनी महिलेशी असभ्य भाषेत, म्हणजे कुठे ब्लाऊज फाटलाय दाखवा इथपर्यंत भाष्य केलं आणि त्या भाष्यानंतर आमची आणि त्यांची थोडी बाचाबाची झाली। परंतु आम्हाला पीआय साहेबांना, डीसीपी आणि सीपी साहेबांना एवढंच सांगणे, जर राजकीय पक्षातील लोकांना जर असा न्याय मिळत असेल आणि सामान्य घरातील महिलांना एकदम वाईट न्याय मिळत असेल हे यावरून सिद्ध होत है। सचिन जी ने एक बहुत जो बड़ी बात कही कि एक राजकीय पक्ष की पदाधिकारी का ये हाल है कि उनकी कंप्लेन नहीं ली जा रही है विद एविडेंस। आप लोग के पास वीडियो भी है, तो आम आदमी का, आम महिला का क्या होगा? रॉबर्ट भाई, आप भी आए हैं, क्या संदेश देंगे? मी एवढंच सांगेन की आमचं काय वैयक्तिक तिकडे काय आंदोलन नव्हतं ना, का आम्ही आमच्या जमिनीच्या वादासाठी गेलो होतो। जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी होती। मला असं वाटतं की जी घटना रविवारी घडली त्या घटनेच्या अनुषंगाने त्या घटनास्थळी या महापालिकेचे अधिकारी किती तिथे उपस्थित होते हा आमचा एक सवाल होता। मुद्दा क्रमांक दुसरा, ज्या गोष्टी जे सब ठेकेदार तिथे जी नेमणूक त्या लोकांनी केली हे कायद्याने हे चुकीचं आहे, ते अटी शर्तीच्या ह्याच्यामध्ये बसत नाही। त्या गोष्टी समजवण्यासाठी की ठेकेदारावरती काय गुन्हा दाखल केला, आपण सब ठेकेदारावर काय केलात आणि विभागीय चौकशी अधिकाऱ्यांची तुम्ही लावलीत का नाही लावली, यासाठीच की प्रशासनाला जाग यावी। मला असं वाटतं की या महापालिकेचे जे प्रजा जे आहे ती बिनकामाची आहे। मला वाटतं राजा आत्ताच आलेत, ते कामाचे आहेत, ते म्हणतात की मी काम करतोय। हो, नक्कीच तुम्ही काम करताय, मग खाली पण बघण्याची तुमची गरज आहे। हे प्रशासन झोपलेलं आहे, त्यांना जागा करण्यासाठी आम्ही ते प्रतिकात्मक तिरडी आंदोलन केलं। याच्यामध्ये काहीच वावगं नाही आहे। ते म्हणतात की लोकशाही तुम्हाला दिले, लोकशाहीच्या मार्गाने तुम्ही गेटच्या बाहेर केलं पाहिजे। जर आम्ही हे आंदोलन केलं नसतं तर किमान ह्या महापालिकेला कळालं नसतं। आता सगळ्या अधिकाऱ्यांची वाताहत झाले, हे वैयक्तिक राग काढायचा प्रयत्न करतात, कारण आम्ही त्यांच्या कामावरती बोट उचललेलं आहे म्हणून आम्हाला ते दाबायचा प्रयत्न करत असो, आम्हाला काही फरक पडत नाही। म्हणून आम्ही आज पीआय कांबळे साहेबांना भेटलो की निष्पक्ष याची तुम्ही चौकशी करावी आणि आमचं देखील म्हणणं ऐकून घ्यावं
आणि जे संबंधित जे सुरक्षा रक्षकचे बल आहेत त्यांच्यावरती पण तुम्ही त्यांच्यावर पण चौकशी, त्यांच्यावर तुम्ही गुन्हा दाखल करा, हीच आमची मागणी आहे. म्हणजे त्यांना धक्काबुक्की करण्याचा अधिकार आहे, आम्हाला नाही आहे. जर तुम्ही आम्हाला आत बोलवताय की तुम्ही या, मग तुम्ही आम्हाला अडवता का? ह्याच्यावरून वादावरून त्या लोकांनी 24 तासानंतर त्यांना जाग आली की बाबा आम्हाला आता गुन्हा दाखल करायला पाहिजे. हे कोणाच्या सांगण्यावरून केले, काय केलं हे सगळ्यांनाच माहीत आहे. एवढंच तुमच्या या माध्यमातून मी संदेश देईन. तुम्ही काय सांगणार हा विषयामध्ये? जिथे आम्ही न्याय मागायला गेलो तिथे लोकांवर अन्याय केला जातोय. एक 11 वर्षाच्या मुलाचं जो ठेकेदार आणि अधिकारी यांच्या चुकीच्या कामामुळे यांच्या झोपेची सून केलेल्या या सर्व अधिकारी आणि ठेकेदार यांच्या हलगर्जीपणामुळे जे एका बालकाचं जे मृत्यू झालंय त्याला न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र निर्माण सेनेने तिरजी टाईप आंदोलन केलं होतं. त्या ठिकाणी आम्ही गेल्यानंतर आयुक्त साहेबांची आम्ही भेटण्यासाठी वेळ मागितली. आम्हाला 1 तासानंतर आयुक्त साहेब भेटले. आमचं मागणी फक्त एवढंच होती की त्या मुलाला न्याय द्या. आणि जर न्याय मागायला जात असेल आणि जर खोटे गुन्हे आमच्यावर दाखल करत असेल तर हे कुठेतरी चुकीचं होत आहे. म्हणजे आज तुम्ही महाराष्ट्र निर्माण सेनेच्या कार्यकर्त्यावर केलं, उद्या इतर राजकीय पक्षाच्या लोकांवर करणार. म्हणजे ही प्रथा या मीरा भाईंदर शहरात चालू होईल. हे कुठेतरी इथेच थांबलं पाहिजे. त्यासाठी आज भाईंदरचे PI साहेब, कांबळे साहेब यांना भेटलो. संपूर्ण घटना सांगितलेली आहे, त्याचे सर्व CCTV फुटेज सुद्धा आमच्याकडे आहे. जरी त्यानंतर त्यांनी गुन्हा दाखल केला नाही संबंधितावर, तर याच्यानंतर महाराष्ट्र निर्माण सेनेची जी स्टाइल है ती तुम्हाला बघायला दिसेल. तो दोस्तों, जैसे कि आपने सुना कि मनसे के कार्यकर्ताओं पर जो उन्होंने आंदोलन किया था महानगर पालिका में, प्रतीकात्मक शव यात्रा निकालकर ग्रंथ मुथा को न्याय दिलाने के लिए, उसको इंसाफ दिलाने के लिए, वो आंदोलन करने के लिए मनसे के कार्यकर्ताओं पर FIR दर्ज की गई है. और अब मनसे के कार्यकर्ताओं की मांग है कि जो उनकी महिलाओं के साथ अभद्र व्यवहार किया गया है, गलत व्यवहार किया गया है, उसके खिलाफ भी मामला दर्ज किया जाए. और इसीलिए मनसे के तमाम कार्यकर्ता यहाँ भाईंदर पुलिस स्टेशन आए थे. अब देखने वाली बात ये होगी कि मनसे कार्यकर्ताओं की शिकायत पर FIR दर्ज होती है कि नहीं. अंत में मैं बस आप सबसे यही कहूँगा, भगवान ईश्वर गॉड अल्लाह आप सबको सलामत रखे, आप सब अपना ख्याल रखें, सभी को दुआओं में याद रखें. थैंक यू सो मच.